आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी केलेली साबुदाण्याची खिचडी, कारण आज होती आईंची एकादशी आणि एकादशी जरी फक्त आईंची असली तरी आम्हा सगळ्यांना ती साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आणि प्रत्येक एकादशीला आमच्याकडे हाच नाश्ता असतो. त्यानंतर सकाळी लवकर उठून आईने इथं मळून ठेवलेली तिखट शंकरपाळ्यांची कणिक, जी की आम्हाला आज करायचीच होती, कारण कालचा आमचा सगळा दिवस चकली आणि करंजी यामध्येच गेलेला. तशी तर ही कालच करायची होती आम्हाला, पण आम्हाला टाईमसुद्धा भेटला नाही आणि तेवढी एनर्जीसुद्धा नाही राहिली. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, उद्याच करून घेऊ. आणि आम्ही यामध्ये मिरची पूड घालत नाही, मिरेपूड घालतो, कारण आम्हाला मिरेच आवडतात यामध्ये. हे तर छान झालेले आणि चकली आणि करंजीसुद्धा खूप छान झालेली. ते आवरलं सगळं, दुपारचं जेवण केलं आणि मी गेले पार्लरमध्ये, कारण मला करायचे होते आयब्रो आणि जे खालचे केसांचे शेंडे वाढलेले ते सुद्धा कट करायचे होते. ते करून घरी आले. मग हे लगेच म्हणले चल मला चष्मा करून घेऊन येऊ, आणि यांना चष्मा आणि गॉगल दोन्हीसुद्धा करायचे होते आणि यांना गॉगलसुद्धा नंबरचाच करावा लागतो. त्यामुळे तो करायला घेतला, कारण आता टूर सुरू होत आहे आणि नंतर काही आम्हाला वेळ मिळणार नाही आणि ते सुद्धा लवकर मिळत नाही चष्मा आणि गॉगल तयार करून. त्यामुळे त्याची ऑर्डर देऊन आलो. आणि आज सकाळी ह्यांनी बिल्डिंगवरती आमच्या अशा माळा घालून घेतलेल्या, त्या संध्याकाळी इतक्या छान दिसत होत्या, खूपच मस्त दिसत होत्या. आणि आज संध्याकाळचा माझा असा लूक होता, कारण आम्ही गेलेलो एका इव्हेंटला. आता तो कोणता इव्हेंट होता, तिथं आम्ही काय काय केलं हे सगळं तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहता येईल. आणि इथं अवधूतची गडबड चाललेली, कारण त्याला प्यायचा होता ज्यूस, जो की खूप आंबट होता म्हणूनच मी त्याला दिला नाही. पण त्याचं खूप रडणं चाललेलं, पण शेवटी मी काही त्याला दिला नाही. आणि तिथंच आम्ही छान असा डिनर केला आणि आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.